माहिती देऊन आपण मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये आपण या ठिकाणी कार्यरत होते. यानंतर मनोगत व्यक्त करण्यासाठी संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष उमेशजी पाटील सरांना विनंती. प्रथम आपल्या संस्थेचे ज्येष्ठ सदस्य विविध पदावर पद भूषवलेले श्री आदरणीय शंकरप्पा आकडे यांची काल देवज्ञ झाली. त्यांच्या शोक सन्माना किंवा श्रद्धांजली कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले संस्थेचे सर्व सन्मान्य सदस्य पदाधिकारी प्राध्यापक आप्पाच्या बाबतीत आप्पाला एवढं लवकर श्रद्धांजली व्हायची वेळ येईल अशी मला कधीच वाटते. मी आप्पाला नेहमी घरी जाऊन भेटायचं. तब्येत बरोबर नव्हती, त्यांना चेस्टचं इन्फेक्शन होतं, फुफ्फुसाचं संसर्ग झालेलं होतं, किडनीचा थोडं प्रॉब्लेम झालेला होता. पण 100% आप्पा कॉलेजला येऊन बसतील हे मला गॅरंटी वाटायची की आप्पा येऊन पाहिजे. कारण त्यांची एवढी दृढ इच्छा होती. कॉलेजवर एवढं प्रेम होतं, इथं स्टाफवरही तसंच प्रेम होतं, मॅनेजमेंटच्या लोकांवरही तसंच प्रेम होतं आणि या कॉलेजला एवढं अटॅचमेंट होतं त्यांचं. त्यांनी काही जर झालं तर त्यांनी सकाळी 10 वाजता तयार व्हायचे. काळगावकर सर असतील, देवेकर सर असतील किंवा शिंदे सर असतील, ज्यावेळेस त्या पदावर त्यांना फोन करायचं, त्याला बोलून घ्यायचं. येऊन इथं बसल्याशिवाय त्यांना दुपारचं जेवण जात नव्हतं. 2 वाजेपर्यंत त्यांनी कंपल्सरी इथं बसायचं. त्यांनी नेहमी आम्हाला सांगायचे. आता मी नंतर आलो इथं. फार अगोदरपासून त्या संस्थेच्या जडणघडणीमध्ये ते पायाचे माणसं असल्यासारखे, ते पायाचे दगड आहेत या संस्थेचे. ते एक निघून चालले. पण आम्हाला ते निघून जात असल्यामुळे आमच्याकडे आणखीन थोडं जास्त भार पडत आहे की आपल्याला आणखीन थोडं सुधारणा करून आपण कसं सगळं सिस्टमॅटिक इथं करता येईल ते आमच्यावर आणखीन जिम्मेदारी टाकून चालले जास्त. पण आम्ही निश्चित त्या गोष्टीला तडा जाऊ देणार नाही. पण सर्वात महत्त्वाचं की आप्पाच्या बाबतीत मला नेहमी सांगायचे, आप्पा काळजी करू नको, तू मी आहे इथे कॉलेजला, तू नाही आलं तरी चालतंय, मी लक्ष देतो. आणि आम्हाला 100% गॅरंटी होती की आप्पा. आणि मी फोनवर माझं काळगावकर सरचं, देवेकर सरचं किंवा शिंदे सरचं जेव्हाही बोलणं व्हायचं, मी आप्पा आलेत का नाही विचारायचं. आप्पा आलेत म्हणले की समाधान वगैरे राहायचं की बाबा कोणतं बसून आहे आपल्या संस्थेला. एवढं निश्चित आता संस्थेला तेवढा वेळ देणारा आपल्या संस्थेमध्ये आता कोण सदस्य नाही आहे. ते त्यांच्या तुम्ही प्राध्यापक लोकांना सुद्धा एक वेगळं हे होतं तुम्हाला की बाबा एक वडीलधारी माणूस आहे संस्थेचं, एक वेगळी हिंमत होते तुम्हाला प्राध्यापकमध्ये. काही जणांचा अनुभव सांगितले ते निश्चितच प्रत्येक माणूस गेल्यानंतर त्या माणसाची जागा कोण भरून काढू शकत नाही. ते उणीव राहणारच आहे त्या जागेची. आता मी आता नेत्रावकर बाहेर भेटले होते, मी थांबून त्यांना बोलत होतो. तो पॉलिश करणारा आळ पडत आणि त्याला एकदम डोळ्यात पाण्याने म्हणलं की आप्पा गेले म्हणून. का की इथं आले की त्यांनी बूट पॉलिशला द्यायचे काम. प्रत्येक माणसानं कोण माणूस गेल्यानंतर त्या माणसाची उणीव भासणारा समाजामध्ये हे एक चैनच आहे की त्या माणसाची उणीव, त्या पॉलिशवाला सुद्धा आप्पाची उणीव भासणार असते. तुम्ही तर आता इथं भरपूर जणांना नोकरी लावण्यामध्ये त्यांचं भरपूर हात आहे आणि सगळ्या ठिकाणी त्यांनी काम केले, पण निस्वार्थ केले. त्यांचं काही माझ्या माहितीनं तुम्ही ज्या लोक आहेत त्यांनी निस्वार्थ काम केलेलं आहे. मला तर त्यांचं मार्गदर्शन नेहमी लाभत आलेलं आहे. मला सुद्धा त्यांचं अजूनही मार्गदर्शन भेटेल असे अपेक्षा होती. पण माणसाला आशा भरपूर होती. त्यांनी नाही, त्यांची आत्मा शांती मिळो, हरकरी परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती देऊ, या संस्थेला, या पदाधिकाऱ्यांना सर्वांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देऊ. एवढं बोलून आत्म्याला शांती मिळो. जय हिंद.